सामां पातु सरस्वती भगवती. ब्राह्मणरत्न चरित्रकोशाच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुदेव विद्यावाचस्पती शंकरजी अभ्यंकर, ज्यांच्या शुभ हस्ते ग्रंथ प्रकाशन झालं असे आजचे प्रमुख अतिथी आदरणीय नामदार चंद्रकांत दादा, इतर सर्व ब्रह्मपीठ असं मी म्हणेन, आणि उपस्थित सर्वच सुहृद हो. ग्रंथ संपादन समितीच्या वतीनं जरी मी मनोगत व्यक्त करत असलो तरी ग्रंथ संपादनाविषयी भालचंद्र आणि हर्डीकर सर यांनी बऱ्यापैकी विस्तृत आपल्याला माहिती दिली आहे. मी थोडासा, मला संधी दिली त्याचा गैरफायदा वेगळ्या अर्थाने घेणार आहे. लहान असताना चांदोबा वाचायचो ना, तर त्याच्यात कुठल्याही गोष्टीची सुरुवात वाचताना एक वाक्य असायचं, एक गाव होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण होता. आठवून बघा, त्याचं खरं कारण तेच होतं ना, शंकराचार्यांनी कधी परवानगीच दिली नव्हती या समाजाला की तुम्ही जवळ संपत्ती बाळगा. त्यामुळे समाजसेवेसाठीच आयुष्य घालवायचं, विद्या संपादन करण्यासाठीच आयुष्य घालवायचं, असं करणाराच हा समाज पहिल्यापासून होता. आज प्रास्ताविक करत असताना भालचंद्रपासून सगळ्यांनी आकड्यांची प्रचंड मोठी यादी आपल्यासमोर सादर केली, पण अत्यंत विनम्रपणे सांगावं असं वाटतं, या सगळ्या काही हजार कोटींच्या आकड्यापर्यंत पोहोचणाऱ्या एकाही ब्राह्मणाने आजपर्यंत कुठल्याही प्रकारची सोय, सवलत आणि रिझर्वेशन मागितलेलं नाही. आणि त्यामुळे मनापासून दादा म्हणावं असं वाटतं, कारण हे म्हणण्याचा अधिकार सगळ्यात जास्त मला आहे, कारण शाहू महाराज मीच केलेत आणि तेही लोकांपर्यंत पोहोचवलंय. हे म्हणण्याचं कारण असं की वर्षानुवर्ष निंदा, नालस्ती, उपेक्षा, स्पष्ट बोलायचं तर राजकीय कारणासाठी समाजाचा उपयोग, या सगळ्यातून कधीतरी ब्राह्मण समाज उठून पुन्हा उभा राहायला पाहिजे. पुढच्या सर्व पिढ्यांपर्यंत हे कार्य कर्तृत्व आपल्या सगळ्या मागच्या लोकांचं गेलं पाहिजे, हा त्यामागचा खरा हेतू होता. 724 फक्त लोक, आणि तेही 1801 ते आतापर्यंत 225 वर्षातले दिवंगत, तेही एवढ्याच लोकांचा याच्यामध्ये अल्प परिचय. हा खऱ्या अर्थाने असा समग्र चरित्रकोश नाहीये, कारण अगदी लोकमान्य टिळकांविषयी सुद्धा काही लाख पानं लिहावे लागतील तसा विचार केला तर. पण हे सगळं शक्य नव्हतं. पण निदान संदर्भ ग्रंथ म्हणून इथून पुढे प्रत्येकाला, नव्या पिढीला तो उत्तमरित्या मिळेल, हा त्यामागचा सगळ्यात महत्वाचा हेतू होता, आणि तो आज साध्य होतोय असं म्हणावं असं वाटतंय. मला फक्त दोन गोष्टी आपल्याच समाजातल्या किंवा एकूणच आपल्याकडे जे एक न्यूनगंड असतो, कुठलीही टीका झाली, काही झाली की आपण शांतच बसतो. रस्त्यावर उतरून आंदोलनं केली आहेत, सरकारी मालमत्तेची जाळपोळ केली आहे, कुठेतरी अडवणूक करून लोकांना फसवलंय, हे ब्राह्मण समाजाबाबतीत दिसून येत नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे. पण म्हणून सातत्याने चेष्टा, टिंगलटवाळी, उपेक्षा आणि नव इतिहासकारांकडून मांडला जाणारा चुकीचा इतिहास, या सगळ्याला कुठेतरी उत्तरं दिली गेली पाहिजेत असं मनापासून म्हणावं असं वाटतं. मी फक्त वानगी दाखल माझ्याकडे जेवढी मिनिटं दिलेत त्यातलं एक छोटं उदाहरण आज मुद्दाम सांगणार आहे, कारण हा ग्रंथ प्रकाशित होत असताना छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षात आपण आहोत. आणि अनेक नव इतिहासकारांनी का हे लक्षात घ्यावं आपणही, आणि लोकांना अभ्यास करून उत्तर दिलं पाहिजे, म्हणून ही छोटीशी घटना फक्त सांगतो. अनेक नव इतिहासकारांकडनं मी सातत्याने ऐकत आलोय की छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळेला राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी इथल्या नकार दिला म्हणून गागाभट्ट आले. खरा इतिहास काय हे जरा सांगितलं पाहिजे. शेणवी लोकांच्या अधिकारासाठी राजापूरला छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली परिषद जेव्हा घेतली, तेव्हा त्या परिषदेचं अध्यक्षपद हे गागाभट्टांकडे होतं. आणि पहिलं शिवाजीचं आणि शहाजी राजांचं स्तुतीचं स्तोत्र हे 1664 साली, म्हणजे राज्याभिषेकाच्या 10 वर्ष आधी
हे स्वतः गागा भट्टांनी लिहिलं, हा पहिला भाग. नाही ते काही अचानक आणलेले नव्हते. वस्तुस्थिती थोडी महाराष्ट्रातली समजून घेऊ. त्यावेळेला छत्रपतींचं राज्य उभं राहण्याच्या आधी 350 वर्ष आधी देवगिरी पडला. त्यानंतर राजा नाही आणि राजा रामदेवरायांच्या राज्याभिषेकाची नोंद नाही, त्यांच्या पूर्वजांच्या राज्याभिषेकाची राजस्थानातली नोंद आहे. याचा अर्थ किमान 600 वर्ष महाराष्ट्रात राजा नव्हता. त्यामुळे इथल्या कुठल्याच माणसाला ते विधी काय असतात हेही माहीत नव्हतं. मूळ पैठणचे असणारे गागा भट्ट हे गुरुकुलाचे प्रमुख म्हणून काशीला गेलेले होते. सविस्तर चर्चा करून त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी ते इथं आले. 7 दिवस पूर्णपणे वैदिक पद्धतीने हा राज्याभिषेक झाल्याची अधिकृत कागदपत्र आहेत. आणि पुढचा महत्वाचा भाग आहे, बोलवून घेतलेलं नाही तर छत्रपती म्हणाले इथे कोणालाच हे माहिती नाही, त्यामुळे हे विधी आता लिहून ठेवा. म्हणून गागा भट्टांनी अभिषेक प्रयोग हा नावाचा ग्रंथ लिहून काढला की इथनं पुढे जे राजे निर्माण होतील हिंदू, त्यांच्यासाठी हा आदर्श असला पाहिजे. त्याची पहिली नोंद ही वासी बेंद्र्यांनी केलेली आहे, सेतुमाधवराव पगडींनी केलेली आहे. दुर्दैवाने त्याची नकल प्रत जी उपलब्ध होती ती नीट सापडत नव्हती चांगली खरी. आणि पुन्हा हा छत्रपतींचाच आशीर्वाद असं म्हणलं पाहिजे की 350 वर्ष राज्याभिषेकाला पूर्ण होत असताना आत्ता ती मूळ प्रत सापडली बिकानेरच्या राणी साहेबांच्या खाजगी ग्रंथालयामध्ये. आणि आता आम्ही भांडारकर प्राच्य विद्याच्या वतीने 250 पानांचा तो ग्रंथ आणि त्याचं 8 भाषातलं भाषांतर आणतोय. कारण नंतरच्या काळात सातारचे छत्रपती शाहू महाराज असतील, संभाजी महाराज असतील, यांचे राज्याभिषेक त्याच मंत्रांनी झालेले आहेत. मंचकारोहण वेगळं, राज्याभिषेक वेगळा. आणि त्यामुळे हे उत्तर असणार आहे की त्यांना आणलं गेलं नव्हतं, तर इथे कोणाला माहीतच नव्हतं म्हणून ते विधी घेऊन इथं आले. आणि त्यांनी विधी केल्यानंतर पुढच्या पिढ्यांना माहीत राहावं म्हणून ते लिहून ठेवलं होतं. इथून पुढे कोणी बोललं तर आपल्याला हे उत्तर देता आलं पाहिजे. त्यामुळे माझं सांगणं एवढंच आहे की हा ग्रंथ जास्तीत जास्त पुढच्या तरुण पिढ्यांपर्यंत जाणं, समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत झालं. कारण जातीपातीचा भेद विसरून ब्राह्मण समाजाने सर्व समाजाला एकत्र घेऊन काम केल्याची उदाहरणं लाखो आहेत. तर त्या सगळ्यांपर्यंत हा संदर्भ ग्रंथ जाणं आणि इथून पुढे तरी खोट्या इतिहासाला बळी न पडता अतिशय योग्य पद्धतीने ब्राह्मण समाजाचा सन्मान समाजामध्ये सर्वत्र होणं आणि योग्य असेल तिथं सर्व लोकांना एकत्र घेऊन राष्ट्र उत्थानासाठी पुन्हा कार्यसिद्ध ब्राह्मणांनी होणं ही काळाची गरज आहे. आणि ते या ग्रंथाने काही प्रमाणामध्ये पूर्ण होईल अशी संपादक मंडळाचा एक सभासद आणि थोडंफार जे काय कार्य करू शकलो त्याचा एक प्रतिनिधी म्हणून मनापासून मला वाटतं हीच दखल पुढे घेतली जावी. एवढीच परशुरामांच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना. वाणीला विराम देतो. वंदे मातरम.